कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट येत आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यासगट समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ज्या समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला अभ्यास करून आपले अहवाल सादर करण्यात आलेले होते. साधारणपणे एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून थोडा उशीर झाला आणि हा अहवाल राज्य शासनाने सादर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, राज्य शासनाचा या माध्यमातून हा अहवाल स्वीकार करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये काही ग्रामपंचायत पोटनिवडणूक हा सुरुवात आहे. आप पाहिलेले होते की 2 आमदारांपैकी निवडणुकीच्या होत्या त्या स्वस्त पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये सध्या सुरू असलेले आचारसंहिता किंवा इतर राज्यांमध्ये सुरू असलेले निवडणुकीमुळे या प्रस्तावाचा हा अहवाल आतापर्यंत पुढे मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलेला नव्हता. परंतु आता येणाऱ्या मंत्रिमंडळांना समोर हा अहवाल मांडण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, मंत्रिमंडळांना समोर हा अहवाल येण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठी जी.आर. निर्गमित केलेला जाईल आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना राबवली जाणार आहे. या माध्यमात बराच असा कर्जमाफीमध्ये सुधारणा करण्यासाठी सांभाळण्यात आलेले आहे. परंतु सध्या तरी कुठेही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाहीये. मंत्रिमंडळाने या बैठकीमध्ये जर यांच्या संदर्भात काही प्रस्ताव मांडण्यात आले आणि जर काही सुधारणा करण्यात आली तर सुधारणा करण्यात येतील. अन्यथा राज्यातली थकबाकीदार असलेले 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी, नियमित जे पीक कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान या कर्जमाफीच्या माध्यमातून देणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे की म्हणजेच येणाऱ्या मंत्रिमंडळाला बैठकीची या बैठकीमधून हा अहवाल संदर्भात निर्णय घेतलेला जाईल आणि या माध्यमानंतर ताबडतोब मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा संदर्भात जी.आर. निर्गमित केला जाईल अशी माहिती सरकारकडून आलेली आहे. आणि अशीच नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. मराठी या चॅनलला आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येईल अशी आशा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.